इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल, चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत, म्हणजे ट्रीज सांगितलेत. आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान, ज्या झाडांना धडकून, झाडांना, एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं. तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं, या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं, तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे. पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं. त्यानंतर हे तुम्हाला दिसलं, पुढे घ्या, पुढे घ्या. आता हे माऊली रायते म्हणून लोकल चांगले तिथले पत्रकार आहे, त्यांनी अख्खा रिपोर्ट आहे, मोठा आहे, 28 जानेवारी तुमचा घेणार नाही. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय. तिथे हे झुडपं सोडली, पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं, इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे. मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची, असा कुठेतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे घ्या, पुढे. आता दुसरं, तिथं असणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CID ला विचारावं लागेल, नाही तर CIB ला. काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती, असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या CID आणि CBI करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये 2023 ला जो मुंबईला ऍक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा VSR कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये श्री के रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं. आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं, हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे, तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. त्यामुळे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या 23च्या इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टमध्ये AIBचा जो आहे, जो 23च्या ऍक्सिडेंटचा आहे, अजितदादांच्या बाबतीत अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन टीमचं नाव हे कुठूनही त्या ठिकाणी आलेलं राहिलं नाही. आणि आम्हाला जे कळालं, 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता, VK सेंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं, असं आम्हाला तिथे कळालेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही, असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे. आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो, ही शंका, नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे.